नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर इकडे आता दामिनीने मधुभाऊंवरती दुसऱ्या खुनाचा जो आळ आणलेला आहे तो तिने फक्त आणि फक्त अर्जुनला केसपासून डायव्हर्ट करण्यासाठी आणलेला असतो. पण आता यामध्ये आपण आणखीन काहीतरी करू शकतो का, ज्यामुळे मधुभाऊंवरती आणखीन कसला तरी आळ येईल आणि मग अर्जुनचं लक्ष पुन्हा आणखीन जास्त डायव्हर्ट होईल, याचा विचार दामिनी देशमुख करत असते. मित्रांनो, खरं बघायला गेलं तर याचा अर्थ आता दामिनीला अर्जुनबरोबर व्यवस्थित केस लढून जिंकता येत नसते, म्हणून ते अशा पळवाटा शोधून अर्जुनला हरवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता दुसरीकडे प्रिया ही मात्र प्रचंड टेन्शनमध्ये असते. ती आता विचार करत असते की मला काय करता येईल. आज त्या सायलीचे पाय मला चेपावे लागले. आता मला असं काहीतरी करायचं ना की तिला चांगली अद्दल घडवायची. तर आता दामिनी देशमुख ही प्रियाला कॉल करते आणि मला भेटायला ये असं सांगते. आता मात्र प्रिया ही तिला म्हणत असते, अहो मी कसं करू मॅनेज, मी घरात काय सांगू माझ्या. दामिनी म्हणते तो तुझा प्रॉब्लेम आहे आणि फोन कट करते. आता इकडे प्रिया विचार करते की काही झालं तरी मला त्या दामिनीला भेटायला तर जावंच लागेल, पण मग घरात काय सांगू. आणि मग तिला एक आयडिया सुचते आणि ती म्हणते, आई मी ना आज अश्विनसाठी डबा घेऊन जाते, तेवढंच त्यालाही जरा छान वाटेल मी डबा घेऊन गेल्याचं. आता अश्विनसाठी डबा घेऊन जाते असं प्रियाने म्हटल्याबरोबर कल्पनाला जरा आश्चर्यच वाटतं. कल्पना ही प्रियाला सांगत असते, अगं तन्वी, अश्विनसाठी डबा कशाला घेऊन जातेस. तसंही अश्विन हा जेवायला घरी येतो आणि नंतर तो पुन्हा निघून जातो, मग तू कशाला उगाच तुझी फेरी वाया घालवतेस. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, नाही आई बरोबर आहे, पण काय आहे ना, आमचं लग्न झाल्यापासून मी त्याच्या क्लिनिकला गेलेलीच नाही आहे, म्हणून म्हटलं मी जाते, जरा तिथे गेले तर जरा त्यालाही बरं वाटेल, छान वाटेल ना, आणि जरा आम्हालासुद्धा छान गप्पा वगैरे मारता येतील, म्हणून म्हणत होते. त्याला जरा सरप्राईज वाटेल, वेगळं काहीतरी. सध्या घरामध्ये एवढं सगळं जे काही सुरू झालं आहे त्यामुळे त्याचासुद्धा मूड डिस्टर्ब आहे. जरा काही सरप्राईज दिलं तर छान वाटेल त्याला, तुम्हाला काय वाटतं. त्यावर लगेच कल्पना म्हणते, किती विचार करतेस तू अश्विनचा. ठीक आहे, तुला वाटतंय ना तर जा, माझी काही हरकत नाही आहे. आणि मग लगेचच इकडे प्रताप हा प्रियाला म्हणत असतो, नाही जा डबा घेऊन, पण नेमका डबाच घेऊन जा हो. त्यावर प्रिया म्हणते, म्हणजे बाबा. त्यावर लगेचच प्रताप म्हणत असतो, नाही म्हणजे तू इकडनं घराच्या बाहेर पडशील, कुठेतरी वेगळीकडे भलतीकडेच जाशील आणि अश्विन घरी यायचा, असं काही घडू देऊ नकोस, कळलं ना. त्याबरोबर कल्पना लगेचच प्रतापला म्हणते, काय हो, काय बोलताय तुम्ही. तर लगेचच प्रिया ही प्रतापला म्हणत असते, बाबा मी असं का करेन, मी अश्विनसाठी डबा घेऊन जाते तर मी अश्विनला डबाच द्यायला जाईन, आणि जर मला रस्त्यात कुठे थांबायचं असेल तर मी ती गोष्ट तुम्हाला सांगेन फोन करून. चला आता मी निघते. असं म्हणून ती पटकन अश्विनचा डबा पॅक करते, एक रिकामा डबासुद्धा आपल्यासोबत घेते आणि तिकडनं बाहेर पडलेली असते. आता प्रिया मनातल्या मनात विचार करत असते, सुटले बाबा एकदाची, किती प्रश्न विचारतात हे म्हातारी. आणि मग आता ती दामिनी देशमुखच्या ऑफिसला पोहोचलेली असते आणि मग आता ती दामिनीला म्हणत असते, असं कसं हो, तुम्ही मला उठसूट कधीही बोलवता, माझं लग्न झालेलं आहे, मला माझ्या घरच्यांना उत्तर द्यावी लागतात, मी अशी उठसूट कधीही तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत. त्यावर दामिनी तिला सांगत असते, मला हे सगळं नाही सांगायचं, माझ्याकडे मी जेव्हा बोलवेन तेव्हा गुपचूप निघून यायचं, मला कारणं सांगितलेली आवडत नाही. आणि आता जे आणि जितकं सांगते ते तितकं तेवढंच ऐकायचं आणि जसं जे सांगितलं आहे ते तसं आणि तेवढंच करायचं, समजलं. माझ्यासमोर जास्त आवाज वाढवून बोललेलं मला आवडत नाही, त्यामुळे पुढच्या वेळी ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता दामिनीने असं सांगितल्याबरोबर प्रिया ही दामिनीला म्हणायला लागते, माझ्याशी सुद्धा नीट बोलायचं हां, मी हे नाटक करते ना म्हणून तुम्ही तुमच्या त्या अशिलाला सोडवू शकताय, आता जे कामाचं आहे ते पटपट बोला. त्याबरोबर दामिनी तिला सांगत असते, तू तुझ्या सासरच्यांवरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस कर
आता डोमेस्टिक व्हायलन्सची केस तुझ्या सासरच्यांवरती कर, असं दामिनीने म्हटल्याबरोबर प्रियाला खूप मोठं आश्चर्य वाटतं. प्रिया म्हणते, काय डोमेस्टिक व्हायलन्सची केस? अहो तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलताय ते? हे असं काहीतरी जर मी केलं ना तर मला घराच्या बाहेर काढतील ते सुभेदार. त्याबरोबर लगेचच आता इकडे पुन्हा तिला दामिनी सांगायला लागते, नाही काढणार, आपल्याला ही केस करायची आहे जेणेकरून अर्जुनचं लक्ष पुन्हा आणखीन जास्त डायव्हर्ट होईल. काय असतं ना, माणूस बाहेरच्या 100 शत्रूंबरोबर एका वेळी लढू शकतो, पण घरातल्यांवरती जर हल्ला झाला किंवा घरातली एक व्यक्ती जर त्याच्या विरोधात उभी राहिली तर त्याला लढता नाही येत. आणि जर आता तू त्याच्या घरच्यांवरती केस केलीस तर त्याचं संपूर्ण लक्ष ती केस सोडवण्यात जाईल आणि मग मात्र त्याचं खऱ्या केसकडे दुर्लक्ष होईल. आता प्रिया म्हणत असते, अहो पण मी हे सगळं कसं करू? त्याबरोबर दामिनी तिला म्हणत असते, कसं करू, काय करू, कधी करू, हा सगळा प्रश्न तुझा आहे. मी फक्त जितकं सांगितलं आहे तितकं करायचं. केस करायची म्हणजे करायची. आता मात्र इकडे प्रियाला कळत नसतं की काय करायचं, तर दामिनीला मात्र या गोष्टींचा काही फरक पडतच नसतो. दामिनी तिला सांगते, मी एक सजेस्ट करते, यामध्ये तू तुझ्या नवऱ्यालासुद्धा तुझ्याबरोबर घे, कदाचित त्याची तुला काहीतरी मदत होईल, म्हणजे तुला घराच्या बाहेर तरी पडावं वगैरे नाही लागणार. त्याबरोबर प्रियाही विचार करते की हो, मला अश्विनच आता साथ देऊ शकतो. आणि मग आता प्रिया म्हणत असते, ठीक आहे, मग झालं का आता तुमचं हे जे काही सांगायचं होतं ते सांगून, आता मी निघाले तरी चालेल का? त्याबरोबर प्रियाला आता दामिनी सांगत असते, निघ, पण सांगितलेलं काम वेळेच्या आत पूर्ण कर, समजलं? त्याबरोबर मात्र आता प्रिया ही मानेने होकार देते. तर दामिनी देशमुख ही तिला म्हणते, येऊ शकतेस आता, आणि ती पुन्हा एकदा तिच्या कामाला सुरुवात करते. तर इकडे आता मात्र प्रियाला कळत नसतं की मी करू तरी काय. पण आता काही झालं तरी त्या अश्विनला डबा घेऊन जायचं आहे, नाहीतर घरी गेल्यावर मला पुन्हा सगळे 100 प्रश्न विचारतील, असा विचार करून प्रिया ही अश्विनच्या हॉस्पिटलला पोहोचलेली असते. तर आता तिला कळतं की अश्विन हा राऊंडला गेलेला आहे. मग प्रिया ही जरा तिथे 10-15 मिनटं वाट पाहते. इतक्यात अश्विन येतो. आता प्रियाला बघून अश्विन हा खूप जास्त खुश झालेला असतो. तो म्हणत असतो, तन्वी, तू इथे अशी अचानक कशी काय म्हणजे? त्याबरोबर प्रिया म्हणते, हो हो अश्विन, रिलॅक्स हो, मी तुला सरप्राईज द्यायला आली आहे. त्यावर अश्विन म्हणतो, व्हॉट, सरप्राईज? त्यावरती सांगते, हो, कसं वाटलं सरप्राईज? त्यावर अश्विन म्हणत असतो, वाव, दिस इज जस्ट ग्रेट, अमेझिंग, मला खूप आवडलं तुझं सरप्राईज तन्वी, वाव. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अरे अश्विन, आता इतके दिवसांपासून घरात जे काही सुरू आहे त्यामुळे आपल्याला प्रायव्हसी अशी काही उरलेलीच नाही आहे, म्हणून मी विचार केला की इथे यावं. कशी वाटली आयडिया? त्यावर अश्विन म्हणतो, ग्रेट, एक नंबर आयडिया होती. बरं, ये, आपण एकत्र जेवून घेऊया आणि त्यानंतर मी ना तुझी ओळख माझ्या सगळ्या स्टाफबरोबर करून देतो, माझ्या कलिग्सबरोबरसुद्धा करून देतो, आवडेल ना तुला? त्यावर प्रिया म्हणते, हो, पण त्याआधी तू खाऊन तर घे. त्याबरोबर लगेचच आता इकडे प्रिया ही अश्विनला जेवायला वाढायला घेत असते. इतक्यात तिथे एक सिस्टर येते आणि अश्विनला सांगते, सर, एमर्जन्सी आहे. त्यावर अश्विन प्रियाकडे बघतो. प्रिया लगेचच अश्विनला म्हणते, अरे अश्विन, माझ्याकडे काय बघतोयस तू? डॉक्टर आहेस, चालेल, मला काहीच हरकत नाही, मी थांबेन तुझ्यासाठी, जा तू. त्याबरोबर लगेचच अश्विन हा एमर्जन्सीसाठी तिकडनं निघून जातो. तर इकडे आता प्रिया ही विचार करत असते की अश्विनला घोळात घेण्यासाठी मला काय काय करता येईल, कशा पद्धतीने मी अश्विनला घोळात घेऊ शकते. तर दुसरीकडे आता अश्विन हा एमर्जन्सी केससाठी गेलेला असतो. तो त्या पेशंटला तपासतो आणि पुढे त्याला काय ट्रीटमेंट द्यायची आहे हे त्याच्या ज्युनियर्सना सांगतो. त्याबरोबर इकडे प्रिया मात्र विचार करत असते की काय करू, कशा पद्धतीने मी त्या अश्विनला घोळात घेऊ, बाटलीत उतरवू. त्याबरोबर आता अश्विन हा प्रियाकडे आलेला असतो आणि बघतो तर काय, प्रिया अजूनही ताट पुढ्यात घेऊन अश्विनची वाट बघत तशीच बसलेली असते. मग लगेचच आता अश्विन हा प्रियाला म्हणायला लागतो, तन्वी, अगं काय झालं, तू अशी ताट पुढ्यात घेऊन माझी वाट का बघत बसलीस? तू किमान जेवायला सुरुवात तर करायची होतीस ना, मी मध्यंतरावर येऊन तुला जॉईन केलं असतं. पण आता मात्र प्रिया काहीच बोलत नसते, ती तिच्याच विचारात मग्न असते. अश्विन तिला पुन्हा हाक मारतो, तन्वी, तुझ्याशी बोलतोय मी, जेवून घ्यायचं होतंस तू, कशाला वाट बघत बसलीस? नंतर मी जेवताना तू माझ्याबरोबर फक्त गप्पा मारल्या असत्यास तरी मला चाललं असतं. असं म्हणत आता तो हातावरती सॅनिटायझर घेऊन पुन्हा एकदा आपले हात स्वच्छ करत असतो. पण तरीसुद्धा प्रिया त्याला काही रिप्लाय देत नाही. मग तो तिच्या डोळ्यांसमोर टिचकी वाजवतो आणि तिला म्हणत असतो,
तन्वी, अगं कुठे तंद्री लागली आहे तुझी? कधीपासून बोलतोय मी तुझ्याबरोबर? त्यावर प्रिया लगेचच म्हणायला लागते, अरे अश्विन, ते नाही 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 काही नाही. मी हेच म्हणत होते की तू तर डॉक्टर आहेस, त्यामुळे या अशा एमर्जन्सीज तर तुम्हाला मॅनेज करायलाच हव्या. पण तुमचं आपलं किती अवघड आहे नाही? म्हणजे खाताना उठून जाता, कधी झोपलेले असता, तर एमर्जन्सीसाठी कॉल आले तर तुम्ही निघून जाता. खरंच हॅट्स ऑफ आहे बाबा तुम्हा डॉक्टरांना. त्यावर लगेचच अश्विन म्हणतो, तन्वी, एवढं काही खास आम्ही करत नाही. खरं तर आता इकडे मुद्दामून प्रिया ही अश्विनला बाटलीत उतरवण्यासाठी अगोदर त्याच्याशी गोड गोड बोलत असते, त्याचं कौतुक करत असते. त्यानंतर प्रिया अश्विनला जेवण वाढते आणि तिने एका डब्यात खीर आणलेली असते. ती अश्विनला म्हणते, अश्विन, ही खीर मी तुझ्यासाठी बनवली आहे. अश्विन म्हणतो, काय तन्वी, तू आणि खीर बनवलीस? आणि मग पहिली तो खीर चाखून बघतो आणि त्याला खीर खूप आवडते. तो म्हणतो, वाव, इट्स ग्रेट, पण कसं काय शक्य आहे तुला? तर त्याबरोबर प्रिया म्हणते, हो मला माहीत आहे, मला स्वयंपाक जमत नाही, पण माझ्या नवऱ्यासाठी एवढं तर मी नक्कीच करू शकते आणि जमवूसुद्धा शकते. कळलं ना? त्याबरोबर आता इकडे तिला लगेचच आठवायला लागतं की तिने ही खीर स्वतःहून बनवलेली नसते. तिने खरं तर ही खीर ही एका हॉटेलमधून घेतलेली असते आणि घरातनं येताना जो रिकामा डबा घेतलेला असतो त्यामध्ये टाकलेली असते. आता लगेचच प्रिया ही जेवून झाल्यावर म्हणायला लागते, बरं तर मग अश्विन, आता मी निघते, तू संध्याकाळी लवकर घरी ये, मी वाट बघते. त्याबरोबर अश्विन म्हणतो, हो मी नक्की लवकर घरी येईन. खरं सांगू का तन्वी, आजचा दिवस ना मला आयुष्यभर लक्षात राहील. आजपर्यंत माझ्यासाठी कोणीच हा असा डबा घेऊन आलं नव्हतं. आज तू पहिल्यांदा माझ्यासाठी डबा घेऊन आलीस आणि खरंच मला खूप भारी, खूप छान वाटते. इतक्यात तिथे अश्विनची पुन्हा एक सिस्टर आलेली असते. आता अश्विन हा तिला सांगतो की एक काम करा सिस्टर, आपला सगळ्या स्टाफला बाहेर रिसेप्शन हॉलजवळ बोलवा. त्याबरोबर लगेचच ती सिस्टर म्हणते, येस सर, आणि लगेच जाऊन ती सगळ्या लोकांना सांगते की अश्विन सरांनी रिसेप्शन हॉलजवळ सगळ्यांना जमायला लावलं आहे. सगळी लोकं जमा झालेली असतात. मग अश्विन हा तिकडे प्रियाला घेऊन जातो आणि प्रियाची ओळख सांगतो, ही माझी बायको तन्वी अश्विन सुभेदार. त्याबरोबर सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि अश्विनला आणि प्रियाला वेलकम, कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात. त्यानंतर आता प्रिया ही घरी आलेली असते. घरी आल्याबरोबर कल्पना ही तिला विचारत असते, तन्वी, दिलास का अश्विनला टिफिन? काय म्हणाला अश्विन? तुला बघून खूप खुश झाला असेल ना? काय म्हणाला? आता सगळे प्रश्न एकदम विचारल्यावर प्रिया म्हणायला लागते, हो हो आई, एक एक विचारा ना प्रश्न. अहो, अश्विनला टिफिन घेऊन गेले होते मी आणि अश्विनला खूप आनंदसुद्धा झाला मला तिथे गेलेलं बघून. त्याबरोबर लगेचच इथे सायली ही मनातल्या मनात विचार करायला लागते, नक्की काहीतरी बोडबंगाल आहे. काही झालं असेल, ही प्रिया सगळ्यांबरोबर एवढी गोड गोड का वागते? नक्की हिच्या मनात काहीतरी शिस्त आहे, पण नेमकं काय ते मला काही कळत नाही आहे. आयडिया. आणि मग ती लगेचच आता अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला सांगायला सुरुवात करते की सर, आज घरामध्ये ना जरा विचित्र वातावरण सुरू आहे. आता अर्जुन म्हणतो, म्हणजे नेमकं काय झालं मिसेस सायली, मला नीट सांगा. त्यावर सायली अर्जुनला सांगायला लागते की अहो, आज ना प्रिया जरा काहीतरी घरामध्ये जास्तच चांगली वागते. घरातले सगळ्यांशी प्रेमाने, अतिप्रेमाने काय बोलते. अश्विन भाऊजींना टिफिन घेऊन त्यांच्या हॉस्पिटलला काय गेली. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हे बघा, तिला काही करू द्या, तुम्ही काहीच काळजी करू नका आणि स्ट्रेस तर ह्या गोष्टींचा अजिबात घेऊ नका. तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते. प्रियाने अश्विनला लवकर घरी ये सांगितलेलं असतं, त्यामुळे अश्विन हा लवकर घरी आलेला असतो. प्रिया छान तयार वगैरे होऊन घरात बसलेली असते. ती अश्विन आल्याबरोबर लगेचच त्याला म्हणायला लागते, अश्विन आलास, बरं झालं, मी मघापासून तुझीच वाट बघते, माहिती आहे तुला. ये बस. तुला माहिती आहे अश्विन, आज तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. त्यावर अश्विन म्हणतो, सरप्राईज? त्यावर प्रिया म्हणते, हो, थांब. आणि मग ती त्याच्या हातामध्ये एक पिशवी आणून देते आणि अश्विन हा प्रियाला विचारतो, तन्वी, काय आहे याच्यामध्ये? त्यावर प्रिया म्हणते, अश्विन, सरप्राईज आहे की नाही तुझ्यासाठी? सांगितलं तर काय मजा राहिली, तू उघडून बघ बरं. मग आता अश्विन हा ती पिशवी उघडून बघतो, तर त्यामध्ये एक मरून रंगाचा छान सुंदर शर्ट असतो. अश्विन तो शर्ट बघून खूप खुश होतो. तर प्रिया म्हणत असते, अश्विन, हा शर्ट तुझ्यावर खूप छान दिसेल. त्यावर अश्विन म्हणतो, खरंच थँक्यू सो मच तन्वी. आजपर्यंत माझ्यासाठी अशी स्वतःहून खरेदी कोणी असं गिफ्ट दिलं नव्हतं मला. आज पहिल्यांदा मला असं तू गिफ्ट दिलंयस. त्यावर प्रिया ही अश्विनला सांगत असते, अश्विन, अरे तू माझं सर्वस्व आहेस. तुझ्यामुळे मला जगण्याची नवीन उमेद मिळाली. मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. तुझ्या आनंदासाठी मी
कोणाशीही झगडू शकते, कोणाशीही भांडू शकते. माझ्या आयुष्यात तुझ्या इतकं महत्त्वाचं कोणीच नाही आहे, कारण माझं आयुष्य हे तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यावरच संपतं. आता खरं तर काही हिचं आयुष्य वगैरे संपत नसतं, सगळं काहीही मुद्दामून बोलत असते, कारण हिला आता फक्त अश्विनला घोळात घ्यायचं असतं. मग आता पुढे ती म्हणत असते, बरं अश्विन, ते सगळं ठीक आहे, पण तुला वाटतंय का की घरचे आपल्याला जरा डावलतायत, वगळतायत? त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, म्हणजे नेमकं तुला कशाबद्दल बोलायचं आहे तन्वी? त्यावर प्रिया म्हणत असते, बघ ना अश्विन, अरे आपण धाकटे आहोत म्हणून कायम आपल्याला थोरल्यांना मान, थोरल्यांना पूजा, थोरल्यांना प्रॉपर्टीवरती हक्क, काही निर्णय जरी बाबांना घ्यायचा असेल तरी ते सुद्धा ते अर्जुनला विचारून घेतात. त्यांची तर औषध गोळ्यांची फॅक्टरी आहे आणि तू एक डॉक्टर आहेस, मग या गोष्टीतलं ज्ञान अर्जुनपेक्षा जास्त तुला आहे. तरीसुद्धा बाबांना एखादी गोष्ट जर विचारायची असेल तर ते त्याच्यावरती पहिलं अर्जुनचं ओपिनियन घेतात. त्याबरोबर अश्विन म्हणतो, हो बरोबर आहे, मग नेमकं तुझ्या मनात काय आहे? त्यावर प्रिया म्हणत असते की आपण आपल्या घरच्यांवरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस करायला हवी. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र अश्विन हा प्रियाकडे रागाने बघतो आणि तिचे एक खणखणवून चांगली मुस्काटात लगावून देतो. प्रियाला तर तिरभी आलेली असते. 440 वोल्टचा धक्का तिला बसलेला असतो. त्याबरोबर आता इकडे पुढे अश्विन म्हणत असतो, तन्वी, आजपर्यंत तू जे जे सांगितलंस ते मी तुझं ऐकत गेलो, तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवत गेलो. याचा अर्थ असा होत नाही की तू मला माझ्याच कुटुंबियांविरुद्ध भडकवशील आणि मी ते ऐकत जाईन. तुला कळतंय का, डोमेस्टिक व्हायलन्सची केस घरच्यांवर करायची म्हणजे तू काय बोलतेस? माझ्या घरच्यांविरुद्ध तू कोर्ट कचेरी करणार, माझ्या घरच्यांना तू त्रास देणार, माझ्या घरच्यांना तू कोर्टाच्या पायऱ्या चढायला उतरायला लावणार. अगं, माझं घर सुभेदार कुटुंबीय हे खूप प्रतिष्ठित आहे, आमचं पनवेलमध्ये खूप नावलौकिक आहे. माझ्या भावाने आजपर्यंत कधीही एकही केस न हरल्याचं रेकॉर्ड आहे आणि त्याच्याच घरात डोमेस्टिक व्हायलन्सची केस, लोकांना न्याय मिळवून देतो तो आणि त्याच्याच घरातल्या व्यक्तींवरती अन्याय करतो तो. असं जर बाहेर पसरलं तर किती बदनामी होईल आमच्या घरातल्यांची, कळते का तुला? आता हे सगळं ऐकून मात्र प्रियाला आश्चर्यच वाटतं की याचा अर्थ हा अश्विन अजूनही माझ्या घोळात आलेला नाही आहे हे तिला कळालेलं असतं. आता अश्विन हा प्रियाला म्हणत असतो, नाही तन्वी, आज तू चूक केलीस, आज तुझा या घरातला शेवटचा दिवस, चल माझ्याबरोबर. आणि आता तो प्रियाला हाताला धरतो आणि घराच्या बाहेर चालती करतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो, याचाच अर्थ आता असा घडला की आता दामिनीच्या मूर्खपणामुळे प्रियाला घराच्या बाहेर राहण्याची वेळ आलेली आहे, म्हणजेच रस्त्यावरच राहण्याची जवळपास वेळ आली आहे. कारण तिने आता रविराजच्या घरी जाऊन जर सांगितलं की मी अश्विनला आपण घरच्यांवरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस करूया असं म्हटलं आणि म्हणून अश्विनने मला घराबाहेर काढलं, आमचं भांडण झालं, तर अर्थात रविराज काका किंवा प्रतिमा आत्यासुद्धा तिला घरात घेणार नाही आहेत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण तुम्हाला काय वाटतं? आता अर्जुन आणि सायलीला हे तर कळालेलं आहे की हरीश काकांचीच ती बॉडी आहे, पण आता अर्जुनवर कशा पद्धतीने दामिनी देशमुखने मधुभाऊंवरती आणलेला आळ खोटा ठरवणार आणि मधुभाऊंची या सगळ्यातून अगदी निर्दोषपणे सुटका करणार, तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण तुमचं मत हे प्रेक्षक म्हणून जाणून घेणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि तुमच्या लाईकसुद्धा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे लाईकसुद्धा करत चला. आपल्या या व्हिडिओला तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. त्याचबरोबर कमेंटमध्ये हेही सांगायला विसरू नका की तुम्हाला आता अश्विनने आज त्याच्या फॅमिलीसाठी जो काही स्टँड घेतलाय तो कसा वाटला. मित्रांनो, आता तर हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.